नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता या अपघाताबाबतीत महत्त्वाचा पुरावा देणारी व्यक्ती आता आलेली आहे, ती म्हणजे शुभंकर. शुभंकर जेव्हा एअरपोर्टवरून येत असतो तेव्हा ह्या अपघाताबाबतीत त्याने पाहिलेलं आहे. त्यामुळं लवकरच आता एक गोष्ट समोर येणार आहे, ती म्हणजे नक्की हा अपघात कोणाचा झालेला होता. कारण राकेशचा हा अपघात झालेला नाही, ही गोष्ट शुभंकर आता इकडे समोर आणणार आहे, ते म्हणजेच अर्णव आणि ईश्वरीच्या. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे हॉस्पिटलमध्ये आता अंजलीने वेगळाच राडा घालायला सुरुवात केलेली असते. तिने पोलिसांना स्टेटमेंट देत असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मानसिक संतुलन ठीक नसणं किंवा तो टेन्शन मध्ये असणं आणि अपघात याचा काहीही एकमेकांशी संबंध नसतानाही अंजली सरळ त्या स्टेटमेंटमध्ये सांगत असते, गेली कित्येक दिवस झालं माझे मिस्टर खूपच टेन्शनमध्ये होते. कारण त्यांना घरातून खूपच त्रास दिला जात होता आणि त्यांना त्रास देणारी व्यक्ती म्हणजेच माझी वहिनी ही आहे ईश्वरी राजेशिर्के, हे ती सांगत असते. आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जर काही झालं तर या सगळ्याला जबाबदार ही ईश्वरी राजेशिर्के आहे, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि नेमकं त्याच वेळेस आता अंजली वारंवार ह्या गोष्टी तिथं आवर्जून सांगत असते की हो, हिच्यामुळे सगळं झालेलं आहे. माझ्या नवऱ्याची आत्ता जी अवस्था झालेली आहे त्या सगळ्याला ती जबाबदार आहे. आणि अंजली म्हणते की कोणाला वाटणार नाही, पण आमच्या घरामध्ये असलेला जो ताणतणाव होता त्यामुळेच माझ्या नवऱ्यावरती ही वेळ आलेली आहे. हे सगळं जे काही अंजलीचं बोलणं चाललेलं असतं ते विचित्र असं चाललेलं असतं. तिने जराही विचार केलेला नसतो की आपण काय बोलतोय, काय वागतोय किंवा याचा परिणाम काय होणार आहे. या कोणत्याही गोष्टींचा तिने विचार केलेला नसतो. तिला फक्त एवढंच माहिती आहे की आपण ईश्वरीवरती आरोप करायचे आणि तेवढंच काम तिने करत असते. तर इकडे ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचे काय परिणाम होत आहेत. कारण या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाहीये, तरीही या सगळ्यामध्ये मला अडकवलं जाते, हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. अर्णव म्हणत असतो, अगं ताई तुला कळतंय का, तू काय बोलतेस हे सगळं, आणि हे सगळं बोलून काय होणार आहे, जरा लक्षात घे, असं वेड्यासारखं बोलू नको. तुलाही माहितीये की मी सिंदूरचा याच्याशी काहीही संबंध नाही. मग अर्णव इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, सध्या माझ्या ताईला खूप टेन्शन आलेलं आहे, त्यामुळे ती अशा पद्धतीने रिॲक्ट होते, कारण या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये, असं अर्णव इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो. आणि इन्स्पेक्टर साहेब अंजलीला म्हणतात की हे बघा मिसेस राजेश भोसले, कसं आहे माहितीये का, आम्ही जो तिथल्या अपघाताचं काही स्टेटमेंट घेतलेलं आहे, ह्या लोकांनी जो जबाब दिलेला आहे त्याच्यावरून तर ईश्वरी राजेशिर्के यांचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट होतं. कारण हा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि आम्ही त्याची कसून चौकशी करू. जर याच्या मागे खरंच कोण दोषी असेल तर त्याला लवकरात लवकर ताब्यातही घेतलं जाईल. तेव्हा अंजली म्हणत असते की हे सगळं तू मुद्दाम करतोय, मला माहितीये. अर्णव म्हणत असतो की ताई तुला कळतंय का, तू काय बोलतेस, कारण मला माहितीये आत्ता तुला त्रास होतोय, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत, पण तू अशा पद्धतीने मी सिंदूरवरती तू आरोप नाही करू शकत आहे, असं अर्णव सांगत असतो. कारण जे काय घडलेलं आहे तो एक अपघात आहे आणि तरीही तुला असं का वाटतंय, असं म्हणत अर्णव तिची समजूत घालत असतो. परंतु अंजलीला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं आणि तिला असं वाटत असतं की नाही, हे सगळेजण ईश्वरीला पाठीशी घालत आहेत. आज माझ्या नवऱ्याची जी अवस्था आहे ती ईश्वरीमुळेच झालेली आहे आणि ईश्वरीच ह्या सगळ्याला जबाबदार आहे. आता इकडे नम्रता मात्र वाट बघत असते की बाबांना फिजिओथेरपीसाठी घेऊन जायचंय. आकाश येणार होता आणि अजून आकाश का आलेला नाही. तेवढ्यात दरवाजात कोणीतरी आलेलं दिसतं आणि म्हणून ती जाते आणि म्हणते काय झालं, कोण पाहिजे. आणि मग तो जो आलेला आहे त्याच्याकडे पाहून तिला धक्का बसलेला असतो की कोण आहे ही व्यक्ती आणि अशा पद्धतीने का बोलतीये, कारण तो शुभंकर आलेला असतो. आणि इकडे बाबा त्याचबरोबर आई सगळेजण पाहत असतात, कारण अचानक घरात कोणीतरी आलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने बोलत आहे, पाहत आहे. ते पाहून त्यांनाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे हे सगळेजण पाहत असतात आणि लक्षात येतं ते म्हणजेच जे झालेलं आहे ते. आणि मग ह्या दोघांनाही आनंद झालेला असतो. तो म्हणतो की काय नमो डमो, अजून पण तशीच आहेस तू. तेव्हा ती म्हणते शुभू शुभू टबू. आणि मग शुभंकराला ही गोष्ट लक्षात येते. मग आई म्हणते की काय रे, तू फोन करणार होतास, तू फोन वगैरे काहीच केला नाहीये. तेव्हा मात्र
शुभंकर सांगायला सुरुवात करतो की मी किती फोन केले पण हिने फोन उचलला तर खरं ना, कारण एवढे फोन केलेले आहेत. तेव्हा तुला उशीर झाला का, म्हणजे ह्या ट्रॅफिकचा काय संबंध आहे, हे सगळं विचारलं जात असतं. तेव्हा मात्र तो सांगत असतो की नाही, कसं झालं माहितीये का, येत होतो आणि रस्त्यात ट्रॅफिक पण लागलं, एका ठिकाणी एक ऍक्सिडेंटही झालेला होता. आणि तेवढ्यातच इकडे हे सगळेजण बोलत असतात. अंजली मात्र तिच्याच विचारात असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आणि अंजली म्हणते की नाही, राकेशला जर काय झालं तर मी खरंच शांत राहणार नाही. हे अंजलीचं जे काय चालू आहे ते नेहमीच झालेलं आहे. ती त्या पद्धतीनेच रिॲक्ट होत असते. इकडे आकाश, राजूरो घरातले सगळेजण टेन्शनमध्ये आहेत. वल्लरीच्या डोक्यात मात्र वेगवेगळे प्लॅन शिजत असतात. वल्लरीला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शांतपणेच हँडल कराव्या लागणार आहेत. इकडे अंजली डॉक्टरांकडे येते आणि म्हणू लागते की डॉक्टर, मला त्यांची तब्येत कशी आहे ना याबद्दल खरं खरं सांगा, कारण माझं बाळ आणि मी, आम्ही दोघंही खूप स्ट्रॉंग आहोत, त्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऐकू शकतो, असं ती सांगते. आणि त्याच वेळी इकडे अंजलीच्या बाबतीत आता यांचं चालू आहे. तेव्हा इकडे अर्णवने खुणवलेलं आहे आणि सांगितले की तिला काहीही सांगू नका, कारण तिची तब्येत जी आहे ती क्रिटिकल आहे, ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि त्यामुळंच जसं सांगितलेलं असतं. आणि मग डॉक्टर म्हणतात की हे बघा, आता ऑपरेशन झाल्याशिवाय आम्ही काहीच सांगू शकत नाही, त्यामुळं काहीही झालं तरीही आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या, असं इकडे डॉक्टर सांगत असतात. आणि मग त्याच वेळी इकडे अंजली म्हणत असते, बघितलं ना, आता तुला बरं वाटत असेल ना. नाही, माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काय झालेलं आहे त्याच्यामुळे तुला आनंदच झालेला असणार आहे, या सगळ्या गोष्टी करून तुला बरंच वाटत असणार आहे, अशा या दोघांचंही चाललेलं आहे. तेव्हा ते म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी ना तुला सोडणार नाही मी. आज माझ्या नवऱ्याची जी अवस्था झालेली आहे ना, या सगळ्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे. या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत, कारण तूच त्यांच्यावरती आरोप करत होती, तुलाच प्रत्येक वेळेस त्यांच्यामध्ये दोष दिसत होता, तुलाच त्यांच्या बाबतीत हे सगळं शोधून काढायचं होतं. आणि म्हणून तर आज माझा नवरा या कंडिशनला पोहोचलेला आहे. या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तूच आहे, असं म्हणत अंजली वाटेल ते आरोप करत असते. सगळेजण तिथे असतात, सगळेजण तिला समजवत असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की ही अंजली आज एवढी तापलेली आहे की मला असं वाटतंय की ती आजच ह्या ईश्वरीला घराबाहेर काढेल की काय. तेव्हा मामा, आजी सगळेजण तिला समजवत असतात की हे बघ अंजली, जे काय झालेलं आहे त्याचं टेन्शन तुला येणं स्वाभाविक आहे, हे आम्ही समजू शकतो, पण तू अशा पद्धतीने रिॲक्ट व्हायची गरज नाही, कारण या सगळ्यामध्ये त्या आधी ज्या पद्धतीने दोषी ठरवत असते, इकडे ईश्वरीला ते पाहून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अर्णव म्हणत असतो की अगं ताई, ऐकून घे, असं नको रिॲक्ट करू, तुलाही माहिती आहे की काय झालेलं आहे, खरंच आम्ही सांगतोय काय ते ऐकून घे एकदा. परंतु अंजली मात्र ऐकायलाच तयार नसते. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की या सगळ्याला दोषी ईश्वरी आहे आणि ईश्वरीमुळेच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळं आता आपण शांत राहायचं नाही. आणि त्यावेळेस अंजली अक्षरशः अंगावर धावूनच जात असते. इकडे ईश्वरी रडायला लागते, कारण अंजली म्हणत असते की तुला मी जेलमध्ये पाठवणार आहे, तुला मी सोडत नसते, कारण माझ्या नवऱ्याने शुद्धीवर आल्यावर त्याने सांगू दे एकदा की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, मग बघ तुझी काय अवस्था करते. म्हणजे इतकं विचित्रपणे हे अंजलीचं बोलणं चाललेलं आहे आणि तिला फक्त एवढंच वाटत असतं की जे काय आहे ते आपण अशा पद्धतीने रिॲक्ट झालं तर आपल्या गोष्टी सोप्या होतील, एवढाच विचार तिच्या डोक्यात चाललेला आहे. इकडे आता शुभंकर आलेला आहे घरी आणि हे सगळेजण बोलत असतात की काय रे, अजूनही तसाच आहे, म्हणजे तुझ्या बाबांनी सांगितलं होतं की तुझी फ्लाईट जी आहे ना ती लवकर येणार आहे आणि मग तुला एवढा उशीर का झाला. तो म्हणतो की काही नाही, हिला मी एवढे फोन केले, हिने माझा फोनही उचलला नाहीये. तेव्हा ती म्हणते की नाही, फोन लक्षात नव्हतं माझ्या, आतमध्ये होता ना. तेव्हा ती अशीच आहे का अजून, असं विचारलं जात असतं. तेव्हा नम्रता मात्र अंगावर धावून येत असते. आई म्हणत असते, अगं जा, चहा वगैरे बनव आणि चहा वगैरे घेऊन ये. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि नेमकं त्याच वेळेस आता इकडे शुभंकर म्हणत असतो की हो खरंच, म्हणजे मला ना कळतच नव्हतं की काय करायचं, आणि तुझ्या बाबांनी सांगितलं होतं असं इकडे नम्रताचे बाबा सुद्धा त्याला सांगत असतात आणि त्याला म्हणतात की फ्रेश होऊन घे. मग इकडे नम्रताला सांगितलं जातं की त्याला त्याची खोली दाखव. आता नम्रता तिकडे खोली दाखवण्यासाठी जाते. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही
आकाश आणि नम्रता यांचं नातं. आता आकाश एवढ्या वेळा नम्रताला फोन करत असतो, परंतु नम्रता मात्र फोन उचलत नसते. इकडे घरात सगळेजण काळजी करत आहेत. अर्णवला टेन्शन आलेलं आहे आणि मग आजी तिथे अंजलीला घेऊन बसलेली आहे आणि मग आजी विचारत असते की अगं अंजू, ऐकून तरी घे जरा, आम्ही काय म्हणतोय ते समजून घे. अर्णवने तिच्यासाठी एनर्जी ड्रिंक आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की अगं ताई हे घे तू जरा, तुला बरं वाटेल. परंतु इकडे अंजलीला मात्र अजिबात कुठल्या कोणाच्या गोष्टी ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. तिला फक्त एवढंच माहिती आहे की आपण आपल्या पद्धतीने राहायचं आणि आपण आपल्या पद्धतीने रिॲक्ट व्हायचं, एवढंच ती काम करत असते. कारण तिला वाटत असतं की तिनं जे काही केलेलं आहे त्या गोष्टी बरोबर आहेत आणि तिचा राकेश बरोबर आहे. बाकी कोणीही बरोबरच नाहीये तिच्यासाठी, कारण बाकी सगळे तिच्यासाठी दोषी आहेत. कारण तिचं म्हणणं आहे की राकेश म्हणजे राजेशच एवढा देवासारखा माणूस आहे आणि या ईश्वरीमुळे त्यांच्यावरती आज ही वेळ आलेली आहे. आता इकडे अंजलीला सगळे समजवत आहेत. त्याच वेळी नम्रता छान असे पोहे बनवते आणि पोहे घेऊन येते आणि मग तिने पोहे आणलेले असतात. त्याच वेळी आई बाबा सगळेजण तिथे असतात आणि मग ती शुभंकरला पोहे देते. तेव्हा शुभंकर म्हणतो की खरंच बनवलेत ना चांगले पोहे, का दुसरा काही गोंधळ घातलेला आहे. तेव्हा मात्र शुभंकर पोहे खातो आणि म्हणतो काय हे, अख्ख्या पोह्यांमध्ये साखरच टाकली सगळी, म्हणजे मला काय म्हणायचंय, पोहे गोड असतात का तुमच्याकडे, असं तो म्हणतो. तेव्हा मात्र ते म्हणत असते की नाही, असं काय करतोयस तू, मी अख्खं क्लाउड किचन सांभाळते, मी एवढं सगळं करते. तेव्हा तो म्हणतो की काही नाही ग. आणि मग तेवढ्यात तिला आकाशचा फोन येतो. आकाशचा फोन आल्यानंतर मग मात्र ती म्हणते की काय, राकेशचा ॲक्सिडेंट झालाय, आणि ती धावतच निघायला लागते. तेव्हा शुभंकर म्हणतो की काय हे, म्हणजे ही अशीच आहे का पहिल्यासारखी, कारण आकाशचे 10 मिस कॉल तिच्या मोबाईलवरती पडलेले असतात. कारण आधी तिने बरेच फोन केलेले असतात आणि आता पोहे करणं, घरातलं हे जे काय काम आहे ते करताना तिचं दुर्लक्ष झालेलं असतं आणि तिने फोनकडे लक्ष दिलेलं नसतं आणि त्यामुळंच एवढे आकाशचे मिस कॉल आलेले तिच्या लक्षातच नसतं. आणि आकाशची फोनवर बोलल्यानंतर आता तिच्या लक्षात येतं की काय झालंय, म्हणजेच एवढा सगळा गोंधळ झालेला आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत असतात. ईश्वरी म्हणत असते की सर, मला ना कळतच नाहीये की हे सगळं काय घडलंय, कारण आजच असं का झालं, तुमच्या लक्षात येतंय का. तेव्हा अर्णव म्हणतो की पण आज ह्या सगळ्या गोष्टीमुळं ताईला किती त्रास होतोय. ईश्वरी म्हणते आपण आता खरा चेहरा त्याचा समोर आणणार होतो, त्यावेळेस ही अंजली ताईंना त्रास होणारच होता, आपण असं समजूया ना, तशाच पद्धतीने काहीतरी झालेलं आहे. आता बघा ना तुम्ही. आणि ईश्वरी उठायला जाते आणि तिला चक्कर येते आणि अर्णव म्हणतो काय झालं मी सिंदूर, तेव्हा ती म्हणते नाही थोडंसं गरगरलं. तेव्हा अर्णव म्हणतो की हे भारी आहे तुझं, अजिबात स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही, सकाळपासून काही खाल्लं नव्हतंस का. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही. अर्णव म्हणतो की काय हे चाललंय तुझं, कळतच नाहीये मला. अर्णव चिडलेला असतो, तो म्हणतो थांब इथे आलो मी. इकडे वल्लरीला मात्र संशय आलेला आहे, कारण तिला असं वाटतं की हा राकेश जो आहे तो नाटक करतोय, एकदा जाऊन आतमध्ये मला पाहावंच लागणार आहे असा विचार वल्लरीच्या मनात आलेला असतो. त्याच वेळी वल्लरी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला जाऊन एकदा चेक करावंच लागणार आहे की काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शोधाव्या लागणार आहेत, कारण मला कुठंतरी संशय येतोय. आणि तेव्हा तिथे असलेले कंपाऊंडर नर्सेस ते लक्ष ठेवतात आणि मग ते कंपाऊंडर तिथे येतात आणि वल्लरीला म्हणू लागतात की तुम्ही आज जाऊ शकत नाही. तुम्हाला लक्षात येत नाहीये का आम्ही तुम्हाला काय सांगतोय ते, पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे. तेव्हा ती नर्स बाहेर येते. वल्लरी म्हणत असते अहो मी पेशंटच्या मामेसासू आहे, मला कळलं पाहिजे आमचा पेशंट कुठल्या कंडिशनला आहे, काय झालंय ते मला एकदा बघू दे तरी आज जाऊन. तेव्हा मात्र तिथे असलेले जे डॉक्टर असतात ते बाहेर येतात आणि म्हणू लागतात की अहो मॅडम तुमच्याच पेशंटवर आम्ही ट्रीटमेंट करतोय, असा पेशंट क्रिटिकल असताना आम्ही कोणालाही आत सोडू शकत नाही, तुम्ही आत नाही जाऊ शकत. तेव्हा ते डॉक्टर अशा पद्धतीने सांगत आहेत. म्हणजे वल्लरीचा संशय तर खरा आहे, तिला असं वाटतंय की नाही काहीतरी झोल आहे, आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. ती कोण होती बरं त्याच्याबरोबर त्या हॉटेलमध्ये पाहिलेली, आणि मग तिला आठवतं की तिने जाऊन मॅनेजरला विचारलेलं होतं आणि मॅनेजरने सांगितलं होतं रिया कारकानीस खूप मोठी आसामी पार्टी आहे, खूप श्रीमंत आहे असं सुद्धा मॅनेजरने सांगितलं होतं. आपण तिचा नंबरही घेतलेला होता आणि असं म्हणत ती म्हणते की मला आता तिला फोन करून कळवलंच पाहिजे, त्याशिवाय हे सगळं जे काय आहे ना ते कळणार नाही. असं म्हणत आता वल्लरी ही रियाला फोन करायचं ठरवते. इकडे ईश्वरी बसलेली असते. अर्णव तिच्यासाठी चहा कॉफी घेऊन येतो. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मला माहिती आहे तुला कॉफी आवडत नाहीये, पण ह्या हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये मला दुसरं काहीच मिळालेलं नाहीये, मला फक्त कॉफीच मिळाली आणि मी कॉफीच आणलेली आहे.
असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी, अर्णव म्हणतो की आणि तुला आवडतं ना हे क्रीमचं बिस्किट, एवढं आणलेलं आहे असं म्हणत अर्णव तिला ते बिस्किट देतो आणि त्याचबरोबर सांगू लागतो की हे घे असं म्हणत तिला ते बिस्किट दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी दोघंही, आता अर्णव ईश्वरी ज्या पद्धतीने बिस्किट खात असते ते पाहून आता अर्णव म्हणत असतो की काय हे मी सिंदूर, तुला कळतंय का? अगं तू अर्णव राजेश शिर्केची बायको आहे आणि तू अशा पद्धतीने बिस्किट खाते. तेव्हा ती म्हणते काय नसते हो, कोण पाहणार आहे माझ्याकडे इथे, असं काय तुम्ही रिॲक्ट करताय, असं काही नाहीये असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की अगं असं काय करतेस, म्हणजे तुला कळत नाहीये का हे सगळं काय घडलंय ते, असं म्हणत अर्णव तिला बोलत असतो. तेव्हा ती ऐकतच नाहीये. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं वल्लरी आता रियाला कॉल करते आणि वल्लरी रियाला कॉल करून इकडे विचारत असते, सांगत असते की ऐकून घ्या माझं. रिया म्हणत असते की काय, नाही नाही मी राजेशला कोणी ओळखत नाही, मला नाही माहिती की राजेश कोण आहे ते, तुम्ही. तेव्हा ती सांगते की मी कुठल्या क्रेडिट कार्डसाठी वगैरे कॉल केलेला नाहीये, जे मी काय सांगते ना ते एकदा ऐकून घ्या असं वल्लरी तिथे सांगते. म्हणते की तो राजेश, ती म्हणते राजेश नाहीये, ती म्हणते की नाही तुमचा तो बॉयफ्रेंड होता ना तो, तर तो म्हणते की सर्वेश आहे. मग मात्र आता राकेश आणि सर्वेश हे तिच्या लक्षात येतं. वल्लरी म्हणते की त्याचा मोठा अपघात झालाय. तेव्हा इकडे रिया म्हणू लागते की शक्यच नाहीये, कारण तो माणूस एवढा फ्रॉड आहे की त्याचा अपघात होणं वगैरे हे सगळं खोटं आहे, याच्या बाबतीत काहीतरी मोठी गोष्ट घडलेली आहे हे लक्षात येतं. आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही कॉफी घेत असतात. ईश्वरी म्हणते तुम्ही एकच कॉफी आणली, मग ईश्वरीने आणलेली कॉफी जी आहे ती 2 ह्याच्यामध्ये सेपरेट केलेली असते आणि ती कॉफी अर्णवला देते. अर्णवलाही तिने बिस्किट खायला लावलेलं असतं. अंजली येते आणि त्या दोघांकडे पाहत असते. इकडे शुभंकरला मात्र आता सांगितलेलं आहे नम्रताचं लग्न जमलेलं आहे, त्याचबरोबर ईश्वरीचं सुद्धा लग्न झाले, छान चाललेलं आहे. नम्रता ही ईश्वरीच्या दिरासोबतच लग्न होतंय. तेव्हा तो म्हणतो अरे वा चांगली गोष्ट आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत असतात आणि नेमकं त्याच वेळेस हे सगळं घडत असतं. अर्णव आणि ईश्वरी आता बोलत आहेत, नम्रता तिथं आलेली आहे आणि मग अंजली मात्र वेगळ्याच दुनियेत आहे. अंजली एक वेगळ्याच पद्धतीने विचार करत असते. अंजली म्हणत असते की मी सोडणार नाहीये, एकदा का राजेश बरे होऊ दे मग सांगते असं म्हणत अंजली बोलते. तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता अर्णव ईश्वरी सगळेजण तिथं आहेत. अंजलीचं एकच चाललेलं आहे, तिला एकतर राग आलेला आहे की हे दोघं जण मस्त मजा मारत इथे हॉस्पिटलमध्ये खात आहेत, माझा नवरा तिथे शेवटच्या घटका मोजतोय, परंतु यांना त्याचं काहीच वाटलेलं नाही हे तिच्या लक्षात आलंय, म्हणून तिची चिडचिड झालेली असते. आणि त्याच वेळी आता नम्रता हॉस्पिटलमध्ये आली आणि नम्रता मात्र म्हणत असते की अगं इशू तुझ्या लक्षात येतंय का, मला असं वाटतंय की हे सगळं त्या राकेशचं नाटकच असणार आहे, कारण त्या राकेशने जाणून बुजून काहीतरी केलेलं असणार आहे आणि हे ना ॲक्सिडेंट वगैरे हा सगळा बनावही असू शकतो. आता नम्रताने हे सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र ईश्वरी विचार करायला लागलेली आहे की खरंच असं काही असू शकेल का की हा सगळा बनाव रचला गेलेला आहे आणि राकेशने हे सगळं नाटक केलेलं आहे. आता नक्की शुभंकर कशा पद्धतीने रिॲक्ट होणार आहे, शुभंकरला जेव्हा कळेल की हा अपघात कशा पद्धतीने झालेला होता हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.